दोन्ही शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून जोरदार धुमश्चक्री सुरू झाली आहे। त्याचं कारण आज संघामधलं बौद्धिक संघ परिवारासोबत लहानपणापासून नातं असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। तर दुसऱ्या कोणत्याही संघटनेच्या कार्यालयात जाऊन बौद्धिक घेणं बाळासाहेबांना मान्य नव्हतं असा टोला संजय राऊतांनी लगावला। त्यामुळे बौद्धिकावरून हे वाकयुद्ध रंगलं। संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत। पण हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा संबंध कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला नाही। संघ परिवारावरून एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे दोन्ही शिवसेनेत चकमक सुरू झाली आहे। चकमक सुरू व्हायला निमित्त ठरलं ते संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाचं। संघानं महायुतीच्या आमदारांना संघ कार्यालयात निमंत्रित केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह तिथं उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदेंनी संघाचं कौतुक करत संघाच्या शाखेतूनच सुरुवात झाल्याची माहिती दिली। हमारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी और आनंदी जी के मार्गदर्शन में उनके विचार और संघ परिवार के विचार भी एक समान है और इसलिए मुझे यहाँ आने के बाद बहुत ही सुखद अनुभूति होती है। यहाँ का वाइब्रेशन अलग है। यहाँ आने के बाद प्रेरणा मिलती है, ऊर्जा मिलती है। इसलिए जिसको सामाजिक काम करना है निरपेक्ष भावना से उसने जरूर यहाँ पर एक बार तो आना चाहिए। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला। सत्ता टिकवण्याकरता ही लाचारी आहे। ईडी सीबीआय पासून वाचण्यासाठी हे सगळे तिथे गेलेत, तुम्ही स्वतंत्र राहिले नाहीत असा आरोप राऊतांनी केला। तुमच्यावर कोणाचं तरी नियंत्रण आहे हे तुम्ही घ्यायला गेलेल्या बौद्धिकतेवरून दिसून येतं। बाळासाहेब ठाकरे यांचं संघाबाबत असं विधान कधीच नव्हतं। बाळासाहेबांना अनेक वेळा दसरा मेळाव्यासाठी बोलावलं होतं, मात्र ते कधीच त्या मार्गानं गेले नाहीत अशी माहिती देत संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असं मत नव्हतं। शिवसेना ही एक स्वतंत्र संघटना त्यांनी निर्माण केली। महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, त्यानंतर हिंदूंवरील होणारा अन्यायासाठी। संघाच्या बौद्धिकावरून सुरू झालेली दोन्ही शिवसेनेतली लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापर्यंत पोहोचली। परिणामी ही लढाई पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता आपण वळूया आजच्या